माझ्या मुलाला ना पिकनिकला जायचं होतं, तर तो माझ्या पाठी लागलेला की मला काहीतरी खाऊ बनवून दे. म्हटलं चला काहीतरी आपण रेसिपी पण बनवूया. मग काय मी घेतले करायला. मी बनवले आहेत हे बिस्किट. एकदम साधी, सिंपल आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान खुसखुशीत आणि चहासोबत तर एकदम मस्त लागते. आणि तुम्ही ह्याचा आवाज ऐकू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अशी मस्त अशी फुगलेली. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर चला आपण पुढची रेसिपी बघूया काय काय साहित्य लागतं ते. तर मी ते दूध, गव्हाचं पीठ, साखर, रवा आणि वेलची हे घेतलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला डबल घ्यायचं आहे, म्हणजे सवा वाटी घ्यायची आहे. आणि अर्धी अर्धी वाटी आपल्याला रवा आणि साखर घ्यायची आहे. त्याच्यानंतर रवा आणि साखर, वेलची हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे सवा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 चमचे तूप, तुम्हाला जसं जास्त आवडत असेल तर घालू पण शकता, असं काही नाही. मी 2 चमचे इथे तूप घातले आहे. त्याच्यानंतर मीठ चवीनुसार आणि आपल्याला खायचा सोडासुद्धा घालायचा आहे. मी इथे अर्धा चमच खायचा सोडा घातला आहे. त्याच्याने कसे बिस्किट छान असे फुगतात सुद्धा आणि खूप छान लागतात. त्याच्यानंतर हे दूध घालून आपल्याला मिक्स पीठ छान प्रकारे मिक्स करून घटसर गोळा घ्यायचा आहे. जास्त घट पण करायचं नाही, जास्त नरम पण करायचं नाही. मीडियम असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि हळूहळू दूध घालून आपल्याला एकदम हळूहळू घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम जास्त दूध घालायचं नाही, कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये एवढं दूध तर काही लागणार नाही. आपल्याला थोडंसंच दूध लागणार आहे. त्याच्यामुळे दूध घालताना हळूहळू दूध घालून मळावे आणि दूधच घालून बिस्किटे छान होतात. पाण्याचा यूज करायचा नाही आपल्याला इथे, फक्त दुधाचाच इथं यूज करायचा आहे. आणि दूधसुद्धा खूप कमी प्रमाणात लागतं, जास्त दूध लागत नाही. त्यामुळे आपल्याला हळूहळूच दूध घालून घटसर असा गोळा करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला गोळासुद्धा तयार आहे. छान असं मऊसर, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि आपल्याला ते छान अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजमध्ये करू शकता. मी इथे पेढेची जेवढी साईज असते त्याच्यानुसार मी इथे गोळे तयार करून घेणार आहे. सर्व गोळे तयार करून घ्यायचा आणि आपल्याला त्याच्यावरती एक निशाण बनवायचे आहे. ती म्हणजे आपल्याला चमचा घ्यायचा, काट्याचा चमचा, आणि त्यांना आपल्याला इथं ह्याच्यावरती प्रेस करायचं. त्याच्याने आपल्याला बिस्किटांना छान असा आकार येतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चम्मचनं प्रेस करायचे. त्यामुळे बिस्किटांना एक वेगळाच आकार येतो आणि छानसुद्धा वाटतात आणि खायलासुद्धा मस्त. तर मी आता सर्व गोळे तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते कसे दिसतात सगळे बिस्किट. आणि आणि अशा प्रकारे माझे सर्व गोळे तयार करून झाले आहेत. आणि आता आपल्याला सर्वांवरती प्रेस करून चम्मचने आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कसा आकार आला आहे. असे आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून मस्त असं ते बिस्किट फ्राय करून घ्यायचे आहेत.
आणि बिस्किट ना एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत, कारण की बिस्किट आतमधून भाजले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती आपल्याला बिस्किट भाजायची नाही आहेत. त्यामुळे स्लो गॅसवरती एकदम सर्व बिस्किट भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व बिस्किट लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर लाल कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे बिस्किट छान कुरकुरीत आणि आतून नरमसुद्धा लागतात आणि चहासोबत तर एकदम मस्त पर्याय आहे. तर माझ्या मुलाची पिकनिकची तयारी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.